लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला सुरुवात झाली आहे आणि त्या उत्सवामध्ये उत्साह देखील तेवढ्याच मोठ्याने पालटकर कुटुंबीय आपल्यासोबत आहेत। खास करून मिहिरनं आज पहिल्यांदा मतदान जे आहे ते केलेले आहे। तरुणांमध्ये मतदानाची क्रेज, खास करून फर्स्ट वोटर जो असतो त्यांची एक वेगळी असते। मिहिर, पहिलं मतदान कुठल्या विषयाला धरून केलंस का? म्हणजे कारण त्या सुट्ट्या आहेत, एवढ्या 2-3 दिवस सुट्ट्या आहेत, बऱ्याचदा लोक बाहेर जाणं थोडंसं रिलॅक्स करणं हे करतात। तू आलायस मतदानाला, कुटुंबांसोबत आलाय, काय नेमकी हे? सुट्ट्या तर दरवर्षी असतात, पण इलेक्शन्स दरवर्षी येत नाही। इलेक्शन्स खूप इम्पॉर्टंट आहे, त्याची जागरूकता खूप इम्पॉर्टंट आहे। आता आपल्याला कसं पाहिजे, आपले पॉलिसीज आपल्यासाठी कसे चांगले पाहिजे, तर त्या आपल्याला डिसाईड करण्यासाठी एकच दिवस मिळतो 5 वर्षातून, तर त्याच्यासाठी एक्साइटमेंट होती। आणि हे एक आहे की स्टुडंट्स जे आहे त्यांना हे आहे की आता मी पुण्यावरून आलो आहे, तर पुण्याला सुट्टी नाही आहे आज, कारण की तिथे इलेक्शन्स नाही आहे, तर माझं कॉलेज गेलं, अटेंडन्स केलं, तर त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे गव्हर्नमेंटने की मुलांचं कॉलेज नाही झालं पाहिजे, अटेंडन्स नाही झालं पाहिजे। पहिलं मत वाया जाऊ नये ही काळजी तू घेतली असेल, कुठल्या मुद्द्याला धरून मत करतोयस की विकास काय ह्या ज्या गोष्टी आता सुरू आहेत, कुठल्या मुद्द्याला घेऊन तुझा मतदानाचा प्रेफरन्स होता? की डिजिटलायझेशन खूप होत आहे आता। जसं जर मेजर बघितलं तर कॅशमध्येच झालं आहे, मनीमध्ये, की आता मनी ट्रान्झॅक्शन खूप कमी झालं, कॅश सगळे यूपीआय यूज करत आहे, आणि जे खूप इझी आहे यूज करणं, आणि ज्यांनी खूप इझी होते स्वतःला पण, कारण की कॅश हँडल करणं, कधी आपलं कुठून पॉकेट कोणी स्नॅच करणार का याची भीती नसते, कारण की आता सगळं आपण मोबाईल थ्रू पे करू शकतो कुठे पण। पालक मिहिरचे आपल्या सोबत आहेत। खरं तर मुलाचं पहिलं मतदान, बऱ्याचदा अंदाज नसतो, मुद्दे माहीत नसतात, चर्चा होते का अशी मोकळी ढाकळीपणाने की ज्या पद्धतीने तुम्ही आज कुटुंब म्हणून एकत्र आलाय? हो, घरी आमच्याकडे नेहमीच चर्चा होत असते, आणि शिवाय मुलांना पण काय प्रश्न आहे, मुलांना कुठे अडचणी जातात, तर मुलगी मुंबईला शिकते, मुलगा पुण्याला शिकतोय, तिथे शिकताना तिथे वावरताना ह्या लोकांना काय अडचणी जाते आणि काय त्याच्यावरती सोल्युशन असायला हवे, त्या मुद्द्याला धरून नेहमीच चर्चा घरी होत असतात। जसं की आज तिघे एकत्र आलायत, काय नेमकं तुम्ही देखील मुद्दे जे खास करून आपण म्हणतो की मुद्दा कुठल्या हे ठेवून, डोळ्यापुढे ठेवून, कारण पालक म्हणून तुमची देखील तितकी जबाबदारी फर्स्ट वोटरला तसं गाईड करणं, कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही जास्त भार दिलाय? नाही, आता सकाळला पण मी आमच्या बाहेर पडलो, म्हणजे पहिलं मतदान आहे, कोणाला करायचं हे मी त्याला सांगितलं नाही, तुला कोणाला द्यावंसं वाटतं ते व्यवस्थित पाहून मतदान कर। आता 3 दिवसांनी माझी मुलगी मुंबईला असते, ती आली होती, तिने विचारलं की बाबा मी यालाच किंवा त्यालाच मत काय म्हणून द्यायचं, तर मग आम्ही ते थोडंसं बसून 1 तास जवळपास आम्ही डिस्कस केलं की कोणाला मत द्यायचं, काय म्हणजे का म्हणून मत द्यायचं, कोणाला द्यायचं। तर असे मुलं आता जे नवीन मतदार आहेत ते खरंच म्हणजे जागरूक आहेत, म्हणजे त्यांच्या विचारसरणी आहे की ते पाहतात की आपण मतदान कोणाला केलं पाहिजे। खूप खूप धन्यवाद। पालटकर कुटुंबीय आपल्यासोबत होतं। जागरूकता, फर्स्ट वोटर म्हणून, पालक म्हणून, कुटुंब म्हणून सगळ्यांनी आपापसात जी काही चर्चा होते, मत कुणाला द्यायचं त्या मतावर आम्ही बळजबरी किंवा कुठलंही बर्डन टाकलं नाही, तर ज्या मुद्द्यांवर तुम्हाला रास्त वाटतं त्यावर मतदान करावं। खुलं जी आहे ही जागरूकता पालकांमध्ये आणि फर्स्ट वोटरमध्ये देखील तशाच पद्धतीने पाहायला मिळते। हर्षद राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, नागपूर।